नमस्कार मंडळी, तर मी श्रद्धा कोकणची डिंपल गर्ल चॅनल तुमच्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत करते। जसे की आपल्या चॅनलवरती गणपती निमित्त बरेच असे व्लॉग येत आहेत। आतापर्यंत 2 आपले व्लॉग अपलोड झालेले आहेत आणि तुमचं खूप सारं प्रेम मिळालेलं आहे। तर असंच प्रेम राहू देत आणि आपले 1K सबस्क्रायबर्स होत आले तर लवकरात लवकर सबस्क्राइब करा। तुमच्या मित्रपरिवारासोबत आपले व्हिडिओज आपला चॅनल शेअर करा आणि लवकरात लवकर 1K करा। मध्ये असणारे आपल्या गौरीचं आव्हान दाखवलेलं आहे आणि आमच्या गावी गौरी कशा प्रकारे घेऊन येतात, कुठून आणतात, कशी तयार करतात ते सगळं मी तुम्हाला दाखवणार आहे व्हिडिओमध्ये। तर पूर्ण बघा आणि त्याचबरोबर रात्री येणारी मुलं घरी नाचायला येतात ते सुद्धा थोडे टाकलेलं आहे। तर संपूर्ण व्हिडिओ नक्की बघा आणि व्हिडिओ कशी वाटली ते सुद्धा मला कमेंटमध्ये नक्की सांगा। तर बाय, सबस्क्राइब करायला विसरू नका। तर आता आम्ही आलो आहोत गणेशवाडीतील गणपतीचं दर्शन घेण्यासाठी आणि गेलो तेव्हा आरती चालू होती, त्यामुळे खूपच चांगला क्षण आम्हाला मिळाला। आरतीचा सुद्धा लाभ मिळाला आणि सत्यनारायणची पूजा सुद्धा होती। तर पाया वगैरे पडूनच आम्ही सगळे निघालो। गावातले आम्ही बरेच लोक गेलो होतो। त्यानंतरला हा तिथला सार्वजनिक असा गणपती असतो। 7 दिवसाकरिता गणेशवाडीतला एकच गणपती असतो आणि एक गौरी असते। रात्री आरती जेवण वगैरे करून सगळं आटपून सगळी मुलं गावातली एकत्र येऊन सगळ्यांच्या घरी नाचायला जातात। तर त्यांचे अशा प्रकारचे डान्स असतात। एक बुवा असतातच त्यांच्यातले ठरलेले, ज्यांनी वहीमध्ये बरीच गाणी लिहून ठेवलेली असतात आणि जाखडी नृत्य, वेगवेगळे नृत्य त्यांचे असतात। गावातल्या मुलांचे डान्स बघायला इतकी मजा येते ना की वेळ कसा निघून जातो ते सुद्धा कळत नाही आणि खूप सारी मजा असते गावी। तर तुमच्या इकडे सुद्धा असेच डान्स वगैरे करतात का? मला कमेंट्समध्ये नक्की सांगा।
सुप्रभात मंडळी. तर काल नाचून वगैरे सगळे मुलं गेली आणि आता सकाळ झाली. आता भाकऱ्या बनवते मी आणि नंतर कणीसुद्धा काढणार आहे. आई सारवान काढते तिकडे. तर उद्या गौरी येतील. आज गौरी आणायला जातील खाली आमच्या कोंडीच्या इकडे. तर पुढे ब्लॉग बघत राहा. गौरी आव्हान पण असेल. आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. काय बोलू आता, दुपारच्या आमच्या भाकऱ्या होतात. कुशाला कुशाला शेंडा पाहिजे लाईट होईल. पीठ टाकलं ना, टाकलं नाहीस पीठ कसला तांदळाचं. मग तू कसं पांढरवली नाही जात नाही का ना. पटापट कमी काढूया. इथून सुरुवात करूया. इथून सुरुवात काढलेलं आहे त्याच्यावर घेऊया. नानू तर अशा प्रकारे संपूर्ण घरभर कणे काढले आणि मग मी गेली गौर आणायला.
रात्री असं बऱ्याच मुलांनी असे साडी मॅक्सी घालून सोंग घेतलेले, तर तुमच्या इथे सुद्धा असे घेतात का मला नक्की सांगा. आणि खूप एन्जॉयमेंट असते गावी आणि खूप मज्जा येते. तर व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. 5 तारखेला माझा बड्डे आहे, तर त्यानिमित्तानं आपण 1K आणि आपल्या बड्डेचा सुद्धा केक कापू अशीच अपेक्षा आहे तुमच्याकडून. तर नक्की लवकरात लवकर 1K सबस्क्रायबर होऊ द्या. बाय. सबस्क्राईब करायला विसरू नका.